नमस्कार. द काव्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तिळाची वडी ही रेसिपी करणार आहे. त्यासाठी इथे मी पाव किलो तीळ, 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी काजू, 1 वाटी चिक्कीचे गूळ चिरून घेतलेले आहे आणि तूप. सगळ्यात आधी मी तीळ भाजून घेणार आहे. त्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला आहे, ते चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता मी यामध्ये हे तीळ घालते आणि याला हलक्या हाताने भाजून घेते. आपल्याला तीळ हे मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते करपणार नाही. तीळ जर व्यवस्थित भाजून नाही घेतले तर ते कच्चे राहणार आणि तीळ हे पचायला जड असतात. पाहू शकता तुम्ही, आपले तीळ हे भाजून झालेले आहेत. आता मी त्यांना थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवते. आणि आता मी इथे शेंगदाणे भाजून घेणार आहे. सतत आपल्याला शेंगदाण्यांनाही ढवळत राहायचं आहे, नाहीतर ते करपतील. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. मी आता त्यांना बाजूला काढून ठेवते आणि काजू सुद्धा भाजून घेणार आहे. तुम्ही असेही काजू वापरू शकता, पण मी हे भाजून घेणार आहे, जेणेकरून आपली शेंगदाण्याची वडी आहे ही जास्त दिवस टिकेल. हे तुम्ही महिनाभरासाठी सुद्धा असं करून ठेवू शकता. काजू तर आपले भाजून झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाक. ते जर तुमचं व्यवस्थित झालं ना तर चिक्कीही व्यवस्थितच होते. आता मी पाक तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे. आता मी त्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहे आणि ते पॅनला चारही बाजूने लावून घेणार आहे, जेणेकरून आपलं जे पाक आहे ते या भांड्याला चिपकणार नाही. आता मी यामध्ये गूळ घालते आणि त्याचा पाक तयार करून घेते. गुळाला आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते आपल्या भांड्याला खाली लागणार नाही. आणि हे आपल्याला मंद आचेवरच करायचं आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त असा आपला पाक तयार झालेला आहे. आता मी यामध्ये जे आपण भाजून घेतलेले तीळ आहेत ते मी यामध्ये घालणार आहे. आणि जे मी शेंगदाणे भाजून घेतले होते, मी त्यांची जाडसर अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. तुम्ही त्यांना क्रश करून सुद्धा टाकू शकता किंवा अख्खेही टाकू शकता, पण मी इथे जाडसर अशी त्यांची पावडर तयार करून घेतलेली आहे, ती मी यामध्ये घालते. काजूचीही मी जाडसर अशी पावडर तयार करून घेतली, ती मी यामध्ये घालणार आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही, हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता मी एका ताटाला चारही बाजूने तूप लावून घेणार आहे आणि हे जे चिक्कीचं जे सारण तयार केलेलं आहे ते मी यामध्ये घालणार आहे. आणि हे ना गरम असतानाच आपल्याला करावं लागतं, नाहीतर मग आपली चिक्की व्यवस्थित होणार नाही. हाताला तूप लावते आणि त्याला व्यवस्थित असं थापून घेते. चारही बाजूने असं व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. तुम्हाला किती चिक्की जाड हवे त्यानुसार तुम्हाला हे थापायचं आहे.
चिकी थापून झालेली आहे. आता मी त्याला सुरीने कट करून घेणार आहे. चिकी थंड झाली की ती कट करता नाही येत, मग ते पूर्ण तुकडे तुकडे होऊन जातात. त्याच्यामुळे अगोदरच मी याला सुरीने कट करून घेणार आहे. मी चौकोनी आकारामध्ये याला कट करून घेणार आहे. तुम्ही डायमंड आकारामध्ये किंवा अजून काही प्रकारामध्ये सुद्धा तुम्ही त्यांना कट करून घेऊ शकता. आता मी यावरती एक एक काजूचा तुकडा लावणार आहे. हे ऑप्शनल आहे. आपण अगोदरही यामध्ये काजूचा वापर केलेला आहे, तर तुम्ही हे नाही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की सांगा.